नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय संस्थांमध्ये आपलं स्वागत. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी कडक निर्देश देतात करमाळा तालुक्यातील पुनवर आणि चिकलठाण येथे उभारण्यात आलेले बेकायदा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे प्रशासनाकडून रात्रीत हटवण्यात आलेले आहेत. ही माहिती आज सकाळी काही ठिकाणी उघड झालेली आहे. पोलीस प्रशासन आणि करमाळा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन हे पुतळे हटवण्यात आले आहेत असे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. मात्र हे पुतळे गेल्या काही दिवसापासून चर्चेत आलेले होते. पुतळे विनापरवाना असल्याने नागरिकांमध्ये देखील सध्या वेगवेगळ्या चर्चा होत्या. काही दिवसांपूर्वी अंजनगाव खिलोबा येथे एक पुतळ्यावरून जो संघर्ष निर्माण झालेला होता, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बेकायदा पुतळे उभारण्यात आल्याची सध्या वेगवेगळी चर्चा सुरू झालेली होती आणि जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी याबाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार यासह प्रशासनाच्या विविध भागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन हे पुतळे हटवण्याबाबत त्यांनी निर्देश दिलेले होते आणि असे पुतळे उभारण्याच्या कोण तयारीत असेल तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचित केलेले होते आणि त्याप्रमाणे करमाळा तालुक्यात उभारण्यात आलेले पुनवर आणि चिकलठाण येथील पुतळे हटवण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या वतीने हे पुतळे काढण्यात आलेले आहेत. एखाद्या ठिकाणी जर पुतळा बसवायचा असेल महापुरुषांचा तर त्यासाठी आवश्यक ती सरकारकडून प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र सध्या काही ठिकाणी अनधिकृत पुतळे बसवण्याचा कल वाढलेला होता आणि त्यामुळे काही ठिकाणी तणाव देखील वाढत असल्याचं चित्र सध्या निर्माण झालेलं होतं. मात्र यावर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी कडक पावलं उचलत असे पुतळे हटवण्याची मोहीम हाती घेतलेली असल्याचं दिसत आहे. पुतळा जर बसवायचा असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती शासनाच्या आदेशानुसार अभिप्राय स्पष्टपणे व्यक्त करेल. जागेच्या मालकीबाबत संबंधितांच्या सहमतीनेच पुतळा उभारण्यास अनुमतीबाबत स्पष्ट शिफारस करण्यास समितीने दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून अशा प्रस्तावास मान्यता दिली जाते. पुतळे उभारण्यासंदर्भात परवानगी देण्याच्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असून यात आयुक्त, महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग हे सदस्य यामध्ये असतात. याशिवाय निवासी उपजिल्हाधिकारी, सदस्य सचिव यामध्ये असतात. मात्र अशी कुठलीही परवानगी न घेता अनेक ठिकाणी सध्या पुतळे उभारले जात आहेत. त्यातच पुनवर आणि चिकलठाण मध्ये नुकतेच असे पुतळे उभारण्यात आलेले होते. मात्र हे पुतळे सध्या हटवण्यात आलेले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यात विना परवाना पुतळे उभारण्याचे प्रयत्न सुरू असतानाच याबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिसांना बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार हे विना परवाना पुतळे हटवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. विनापरवाना पुतळा बसवल्याची माहिती मिळताच प्रशासनाची टीम जागेवर जाऊन कारवाई करणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं होतं. पुतळे उभारण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करावी असेही आवाहन त्यांनी केलेलं होतं. व्यक्ती, संघटना, संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था, खाजगी मालकीच्या जागेवरती जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने पुतळे उभारणे आवश्यक आहे. पुतळे उभारण्याच्या जागेच्या मालकी हक्काबाबत वाद नसावा. ती जागा अनधिकृत किंवा अधिक्रमित केलेली नसावी. पुतळा बसविण्याच्या समितीने पुतळ्याच्या चबुतऱ्याची मोजमापे, आराखडा, पुतळ्याची साईट प्लॅन, पुतळा ज्या धातू साहित्यापासून तयार करण्यात आलेला आहे केला जाणार आहे, पुतळ्याचे वजन, उंची व रंग
याचा तपशील पुतळ्याच्या रेखाचित्रासोबत मुख्य वास्तू शास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य यांना किंवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या विभागीय कार्यालयात सादर करून मान्यता घेतलेले पत्र प्रस्तावाबाबत सादर करणं आवश्यक असतं जर कुठे असा पुतळा बसवायचा असेल तर. याशिवाय पुतळा उभारण्याच्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मांडलेला कला संचालनाची मान्यता घेऊन ब्रॉन्झ वा अन्य धातू, फायबर वा इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणे पुतळा उभारण्याची आवश्यकता असते. मात्र यापैकी कुठलीही परवानगी न घेता जे पुतळे बसवण्यात आलेले होते ते पुतळे सध्या हटवण्यात आलेले आहेत आणि हे पुतळे हटवल्यानंतर काही ठिकाणी प्रशासनाचं देखील कौतुक केलं जात आहे. काही ठिकाणी या पुतळ्यावरून वाद झालेला होता. काही ठिकाणी असे पुतळे बसवणाऱ्यांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी याबाबत कडक आदेश देताच हे पुतळे हटवण्यात आलेले आहेत. धन्यवाद.